ऑनरेबल सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या आदेशानुसार 41 इमारती निष्कासित करण्याची कारवाई चालू आहे। आतापर्यंत आपण 41 इमारती निष्कासित केलेल्या आहेत आणि आज सुद्धा कारवाई चालू आहे। परंतु या नागरिकांची सकाळपासून मागणी होती की आम्हाला तुम्ही वेळ द्या आणि जे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे निर्देश आहेत त्याप्रमाणे आम्हाला दुसरा काय पर्याय आहे तो सांगा। आपण त्यांना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आमचे ॲडव्होकेट पण आहेत पालिकेचे, त्यांनी त्यांना समजून सांगितले की याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे जे निर्देश आहेत त्याप्रमाणे महानगरपालिकेला ही कारवाई करणे क्रमप्राप्त आहे। या ठिकाणी जे अनधिकृत बांधकाम झालंय त्याला महापालिका जबाबदार असल्याचा आरोप लोकांनी केलेला आहे। त्यावेळी त्यांनी कारवाई केली तर आज ही वेळ आली नसती, काय सांगाल याबद्दल? नाही, वेळोवेळी त्यावेळेस कारवाई केलेली आहे, पण 2018 साली ज्यावेळेस हे लक्षात आलं त्यापासून जे विकासक आहे त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आणि त्यापासून हे हायकोर्टमध्ये मॅटर गेलंय। पालिकेने वेळोवेळी कारवाई केलेली आहे। या ठिकाणी रिहॅब करा असं न्यायालयाने म्हटल्याचं नागरिक म्हणतायत, त्यांच्या राहण्याची व्यवस्था किंवा त्यांना दुसरं घराच्या बदली घर देण्यासाठी पालिका काय आवास योजनेतर्फे असं काय करणार आहे का? नाही, ह्याच्यामध्ये शक्यता पडताळून तुम्ही कारवाई करा, परंतु हे जर शक्यता पडताळून पहा असं कोर्टाचा निर्देश होता। त्याप्रमाणे महानगरपालिकेची अशी रिहॅबची कोणतीही पॉलिसी नाही, शासन स्तरावर ते पॉलिसी आहे, पण त्यामुळे महापालिकेची कोणती पॉलिसी नसल्यामुळे महापालिका ते करत नाही। कारवाई कशी सर आपण म्हणताय किती दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे आणि न्यायालयाचे काय सध्याचे आदेश आहेत? न्यायालयाचे आदेश आहेत की हे 41 इमारती आहेत ते निष्कासित करण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत। सर आपण म्हणताय की संबंधित विकासावर आपण कारवाई केलेली आहे पोलिसांकडून, अशा कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली का महापालिकेचा जो या संदर्भात जबाबदार होता? नाही, माननीय आयुक्त साहेबांनी या बाबतीत कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। सर हिंदी ऐका ना, भूम जर एक लाईनला लावा ना। सर बताइए, ये जो कार्रवाई हुई है उसके बारे में बताइए।